हेअर बन बनवण्यासाठी मी ब्लॅक कलरची ऊल वापरते। अगदी थोड्या ऊलमध्ये आपण हे हेअर बन बनवणार आहोत। आणि 4 प्लाय ऊल आहे आणि 3.5 mm चा क्रोशे हुक मी त्यासाठी वापरणार आहे। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण स्लिप नॉटने करायचे आणि स्लिप नॉट घातल्यानंतर आपण टोटल आता इथे मी 3.5 mm चा क्रोशे हुक वापरलाय आणि 4 प्लाय ऊल आहे, त्यामुळे 28 किंवा 30 चेन घेणार आहे। जेवढ्या साईजचं बनवायचं आहे त्या हिशोबाने 3 4 5 6 असे मी 30 चेन बनवून घेते। सव्वीस 27 28 29 30 हे पा 30 चेन बनवून घेतलेले आहेत आपण। आता ही जी पहिली चेन बनवली आहे आपण त्या पहिल्या चेनवरती स्लिप स्टिच करायचे आणि हे सर्कल जे आहे ते जॉईन करायचं। हे पा अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून हे सर्कल जॉईन करून घ्यायचे। आणि आता आपल्याला इथे पहिल्या चेन मधला एक्स्ट्रावाला दोरा कट केलेला तो हळूहळू त्याच्यामध्ये साइड बाय साइड आपण ॲड करत घ्यायचा आहे। हा आपला पहिला खांब झाला पहिल्या चेन मधला। असा पुढच्या प्रत्येक चेन मध्ये प्रत्येकी एक एक डबल खांब घालून टोटल 30 डबल खांब घालून घ्यायचे। प्रत्येक चेन मध्ये आपण एक एक डबल खांब घालून घ्यायचा आहे। हे आपलं पहिलं राऊंड आहे। हे पा प्रत्येक चेन मध्ये एक एक असं हे मी राऊंड इथपर्यंत कंप्लीट करून घेते, म्हणजे टोटल 30 डबल खांब घालून घेते। हे पा पहिला राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे। पहिला राऊंड आता हे पहिल्या राऊंडचा जो 3 चेनचा खांब बनवलेला होता त्याच्या तिसऱ्या चेनवर क्रोशे टाकून हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आणि अगदी बाजूच्या टाक्यामध्ये जायचं, म्हणजे बरोबर टाक्याच्या सेंटरला आपण टाक्याच्या टाक्यावरती पोहोचतो। हे पहा अशा पद्धतीने। आता आपल्याला दुसरा राऊंड चालू करायचं आहे। दुसरं म्हणजे इथून दुसऱ्या राऊंड पासून 15व्या राऊंड पर्यंत सेम असेल जसं हे बनवलं तसंच, फक्त इथे आपण चेन मध्ये बनवलं आणि इथे आपण टाक्यावरती टाका बनवतोय। तर हे तीन चेन म्हणजे हा आपला पहिला खांब झाला आणि पुढे प्रत्येक टाक्यावरती एक एक खांब घालत जायचंय। जसं आपण इथे बनवलं, इथे प्रत्येक चेन मध्ये एक एक खांब बनवलाय। आता इथे प्रत्येक टाक्यावरती एक एक खांब घालून हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचंय। आणि सेम पद्धतीने ऑलरेडी ही 2 राऊंड होतील, अजून पुढे 13 म्हणजे टोटल 15 राऊंड, किंवा तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त हवं असेल तर 18 किंवा 20 राऊंडचं पण तुम्ही बनवू शकता। पण मी ही टोटल आता दुसऱ्या राऊंड प्रमाणे सेम अजून पुढची 13 म्हणजे टोटल 15 राऊंड बनवून घेते। हे पहा हे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ही 15वा राऊंड शेवटचा आहे। शेवटच्या 2 टाक्यामध्ये जे डबल खांब आहेत ते घालून घेते मी। आणि 3 चेनचा जो पहिला खांब बनवला 15व्या राऊंडचा त्याच्या तिसऱ्या चेनवर क्रोशे हुक टाकून हे राऊंड कंप्लीट करून घेते। हे पहा अगदी बाजूच्या चेनवर एक चेन घेऊन स्लिप स्टिच करून एक चेन घेऊन हा दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपण तो पप आहे तो स्टिच करणार आहे। त्यासाठी मी हा दोरा हा बघा थोडासा लांब ठेवलेला आहे, खेचून घ्यायचं आहे। आता ह्याला मी टर्न करून घेणार आहे, कारण ही बाजू जी आतली बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये घालायची आहे आणि ही बाहेरची बाजू आहे ती बाहेर यायला पाहिजे आपल्या स्टिचच्या, म्हणून हे टर्न करून घेतलेलं आहे का असं। सॉरी उलट्या साईडने, ज्या साईडने स्टिच करायचे ती साईड सोडून द्यायची
आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे जिथे आपण दोरा सोडलाय ती साईड वरती ठेवून अपोजिट साईडने आपल्याला फोल्ड करत जायचे 3-3 राऊंडने। ही अपोजिट साईड आहे, फोल्ड करताना प्रॉपरली फोल्ड करायचे। ही आतली बाजूची आहे ती फोल्ड होते। अगदी बरोबर असा हा डोनट बन आहे तो आपला शेप आलेला आहे। आता आपल्याला इथे हा जो एक्स्ट्रावाला हा जो पार्ट आहे तो इथे स्टिच करायचा आहे, जो एक्स्ट्रावाला दोरा आपण ठेवलाय त्या दोऱ्याने। त्यासाठी मी टेपेस्ट्री नीडल घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे प्रॉपरली स्टिच करायचे टाक्यावरती। त्यासाठी इझिली हे असं स्टिच करणार आहे मी। इथलं हे सेंटर आणि हा वरचा टाका असे आपल्याला इझिली धावत्या शिलाईने स्टिच करत घ्यायचे। असं हे मी पूर्ण स्टिच करून घेते। घेताना ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला ही बॉर्डर अटॅच करून स्टिच करून घ्यायचे, जेणेकरून आपला हा शेप प्रॉपर येतो आणि जॉईनिंग केलेलं दिसत सुद्धा नाही। मी हे पूर्ण शिलाई कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं करू। हे पहा, हे अगदी या स्टार्टिंग पासून अगदी एंड पर्यंत मी प्रॉपरली शिवून घेतलेला आहे। आता 1-2 एक्स्ट्रा शिलाई नॉट बांधून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून हे घट्ट होईल, फिक्स होईल। आणि हा जो दोरा आहे तो असा आतमध्ये हाईड करून टाकायचा। इनफ हाईड झालेला आहे, एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आणि फायनली आपला रेडी झालेला आहे छोटासा डोनट हेअर बन। लहान मुलांना हेअर बन बनवायचा असेल तर त्यासाठी हा अगदी छोटासा नाजूकसा हेअर बन छान सुंदर यूज करता येऊ शकतो आपल्याला। एक बन बनवण्यासाठी, आंबोडा केसांचा जो घालण्यासाठी, नऊवारीच्या गेटअपसाठी किंवा इतर कोणत्याही गेटअपसाठी जर आपल्याला बन बनवायचा असेल तर हा छोटासा डोनट आपण त्याला यूज करू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।